नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 7 लेक्चर झालेले आहेत, त्याने आपलं 8 लेक्चर झालेले आहेत। आय थिंक हे 9th लेक्चर आहे आपलं, ठीक आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण जो पार्ट जो मागच्या लेक्चरमध्ये झाला होता त्याच्या पुढला पार्ट पाहणार आहोत। तर आपण प्रॅक्टिस सेट पाहत होतो। प्रॅक्टिस सेट आपण पाहत होतो किती, प्रॅक्टिस सेट 4.2 पाहत होतो। तर प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं आपलं आता हे 4th क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन पाहूया। तर क्वेश्चन हा थोडासा लेंदी आहे क्वेश्चन, ठीक आहे। तर क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी येणार आहे? 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये क्वेश्चन येणार आहे। किती मार्क्ससाठी येणार आहे? 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येणार आहे, ठीक आहे। तर हा क्वेश्चन थोडंसं व्यवस्थित वाचून घ्या आणि सोडवा। ह्या जो चॅप्टर आहे तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10चा, ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं जास्तीत जास्त काय करावं लागणार आहे? प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त अशा प्रकारचे व्हरायटीचे क्वेश्चन तुम्हाला काय करावं लागणार आहे? सोडवावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस जास्त होईल आणि तुम्हाला इझिली अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवता येतील, ठीक आहे। थोडासा अवघड चॅप्टर आहे। तर पहा, तर मलिक गॅस एजन्सी, तर मलिक नावाची गॅस एजन्सी आहे, मलिक गॅस एजन्सी, चंदीगड युनियन टेरिटरी। तर हे कुठं आहे? ह्याने सांगितलेले चंदीगड युनियन टेरिटरी। आतापर्यंत आपण जे बघितले होतं स्टेटमध्ये बघितले होतं। पहा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपला जो इंडिया आहे भारत देश, तर आपल्या देशामध्ये काय आहेत? 2 प्रकारचे, एक तर काय आहेत? युनियन टेरिटरी आहेत, त्याला म्हणतो आपण यूटी। एक तर काय आहेत? तुमचे स्टेट्स आहेत। काय आहेत? दुसरं स्टेट्स आहेत, ठीक आहे। आता महाराष्ट्रामध्ये राहतो आपण, महाराष्ट्र हे काय आहे? स्टेट आहे। जसं महाराष्ट्र एक काय आहे? स्टेट आहे, त्याला इमेज लिहू। यूपी हे पण स्टेट्स आहे, बिहार आहे का नाही, बिहार हे पण स्टेट्स आहे, एमपी मध्य प्रदेश हे स्टेट आहे, गुजरात हे पण स्टेट आहे, त्याच्यानंतर कर्नाटका हे असे स्टेट्स आहेत, ठीक आहे। भरपूर सारे असे स्टेट्स आहेत, ठीक आहे। आता युनियन टेरिटरीमध्ये म्हणलं तर जम्मू अँड काश्मीर हे टेरिटरी आहे, ठीक आहे। लडाख टेरिटरी आहे, त्याच्यानंतर तुमचं चंदीगड आहे, इथं दिलेलं आहे चंदीगड, आहे का नाही, चंदीगड हे तुमचं युनियन टेरिटरी आहे। त्याच्यानंतर पुदुचेरी, ठीक आहे, पुदुचेरी युनियन टेरिटरी आहे। त्याच्यानंतर अंदमान अँड निकोबार हे तुमची युनियन टेरिटरी आहे। हे लक्षद्वीप तुमची काय आहे? युनियन टेरिटरी आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचे काय आहे? युनियन टेरिटरी आहेत ह्या भरपूर सारे। हे युनियन टेरिटरी झाले, हे स्टेट झाले। खूप सारे युनियन टेरिटरी म्हणजे स्टेट्स खूप जास्त आहेत, ठीक आहे। आणि युनियन टेरिटरी बाकीच्या इथं मी लिहिलेले आहेत। तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये जो टॅक्स लागतो, तो स्टेट्स आहे त्याच्यामध्ये जो टॅक्स लागतो तो आपण बघितला होता SGST, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। काय? स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। आणि यूटीमध्ये जो आता स्टेट्समध्ये जे ट्रान्झॅक्शन होते त्याला स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो। आता एखाद्या युनियन टेरिटरीमध्ये ट्रान्झॅक्शन व्हायला, तर समजा चंदीगडमध्ये ट्रान्झॅक्शन व्हायले, तर तिथं कोणता टॅक्स लागणार आहे तुमचा? UTGST। कोणता लागणार आहे? UTGST। कोणता लागणार आहे? UTGST, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। म्हणजे जे पैसे आपण जे GST होतं तुमचं, GSTचे 2 प्रकारचे डिव्हिजन केलं होतं। एक तर तुमचं GSTचं डिव्हिजन काय झालं होतं? CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स जाणार आणि SGST जाणार होता, बरोबर आहे, SGST। आता जिथं म्हणजे स्टेटमध्ये होत नसेल, जर तुमचा युनियन टेरिटरीमध्ये होत असेल तर ते तिथं काय येईल तुमचं? UTGST। म्हणजे जर तुमचा CGST तर कॉमनच लागेल, म्हणजे स्टेट जर नसेल, युनियन टेरिटरीचं असेल तर तिथं UTGST लागेल। मग आपल्या क्वेश्चनमध्ये युनियन टेरिटरी दिलेलं आहे चंदीगड, तर इथं UTGST हा टॅक्स लागेल। हे तुम्हाला बेसिक गोष्टी कळल्या असतील। तर ठीक आहे, आता आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेऊया आणि बाकीची माहिती मी तुम्हाला काय करतो? समजून सांगतो। पहा, पहिल्यांदा ह्या अशा बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजे, नाही तर पहिल्यांदा हा UTGST शब्द आलेला आहे आतापर्यंत आपल्या चॅप्टरमध्ये, तर त्यामुळे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं। बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही। तर पहा, तर मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी परचेस्ड हे हा वर्ड महत्त्वाचा आहे। परचेस्ड सम गॅस सिलेंडर्स त्यांनी काय केले? परचेस केलेले आहेत फॉर इंडस्ट्रियल यूज, ठीक आहे। इंडस्ट्रियल यूजसाठी कशासाठी करू? आपल्याला काय देणं घेणं? ₹24,500। कितीला खरेदी केलेला आहे त्याने? ₹24,500, ठीक आहे। सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500 अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर। लोकल कस्टमरला म्हणजे लोकल कस्टमरचा अर्थ काय होतो? हे पण वर्ड महत्त्वाचा आहे, कारण त्याने जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे युनियन टेरिटरीमध्येच केलेलं आहे, चंदीगडमध्येच केलेलं आहे, म्हणजे तिथल्या तिथंच। म्हणजे चंदीगडहून तो महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जसं मुंबईला, पुणे किंवा असं इकडं तिकडं कुठे विकलेलं नाही, किंवा दिल्लीला वगैरे विकलेलं नाही, ठीक आहे। म्हणजे चंदीगडच्या युनियन टेरिटरीमध्ये म्हणजे तिथल्या तिथंच ट्रान्झॅक्शन झाले त्या टेरिटरीमध्ये। लोकल कस्टमर फॉर ₹26,500, कितीला विकलेलं आहे? 26,500। फाइंड द GST टू बी पेड, ॲट द रेट पण दिलेलं आहे, ॲट द रेट ऑफ 5% अँड हेन्स द CGST
CGST आणि UTGST. या GSTच्या जागी आता काय येणार, UTGST टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन. आता सिंपल क्वेश्चन आहे पहा. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, इथं आपल्याला जी ही रक्कम दिलेली आहे, ही जी रक्कम आहे ती विदाऊट GST आहे आणि याच्यावर आपल्याला त्यांनी GST लावायला सांगितलेलं आहे किती, 5%. आणि ही पण विदाऊट GST आहे, ह्याच्यावर GST लावायला सांगितले त्यांनी 5%. मग आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जे काही काढायला सांगितले, UTGST, CGST आणि GST काढावं लागेल त्याच्या अगोदर आपल्याला, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इनपुट टॅक्स काढावं लागणार आहे. काय काढावं लागणार आहे, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स कोणासाठी, मलिक गॅस एजन्सीसाठी काढावं लागणार आहे, बरोबर आहे. इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स काढावं लागणार आहे. तर इनपुट टॅक्स सोल्युशन पहा, सोल्युशन इनपुट टॅक्स फॉर मलिक गॅस एजन्सी, फॉर दी मलिकच आहे ना, मलिक गॅस एजन्सी हा ए आहे. मलिक गॅस एजन्सी ॲट द रेट ऑफ 5%, ॲट द रेट ऑफ 5%. तर हे मलिक गॅस एजन्सी आहे का नाही. मलिक गॅस एजन्सीने एक ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, म्हणजे एक गुड्स खरेदी केलेला आहे. गुड्स त्यांनी दिलेलं आहे काय, गॅस सिलेंडर खरेदी केलेले आहेत. ठीक आहे, गॅस सिलेंडर खरेदी केले आहेत. किती रुपयाला खरेदी केलेले आहेत, तर 24,500 रुपयाला त्यांनी खरेदी केले आहेत. 24,500ला. मग ह्याच्यावर टॅक्स त्यांनी लागेल, काहीतरी टॅक्स सांगितलं ना, मग किती टॅक्स लागेल आपल्याला तो काढायचा. इनपुट टॅक्स किती लागणार आहे, मग त्याला 5% टॅक्स त्यांनी दिलेला आहे. 5% म्हणजे 5% काढायचं आहे. 5% इनपुट टॅक्स फॉर मलिक गॅस एजन्सी ॲट द रेट ऑफ 5%, आणि कशाचा काढायचा, ॲट द रेट ऑफ 5% आणि 24,500चा काढायचा आहे. ॲट द रेट 5% ऑफ 24,500 असं लिहिलं तरी चालते, किंवा सरळ असं काढलं तरी चालेल. सरळ लिहायचं पहा, बरोबर, इक्वल टू ह्याच्याबरोबर लिहायचं आहे. कितीचा काढा, कितीवर लागणार आहे तुम्हाला मलिक गॅस एजन्सीला, 24,500. आता हे 24,500 ही कितीची किंमत झालेली आहे, 100%ची किंमत झाली. कशा प्रकारे काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 24,500 काय झालेली, हे 100%ची किंमत झालेली आहे. तुम्हाला किती पर्सेंटची व्हॅल्यू काढायचं आहे, 5%ची व्हॅल्यू काढायचं. तर 5 मल्टिप्लाय करायचं, 5 काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लाय करायचं. तर ह्याला सोडवा, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले. आता फक्त ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येते, 2 4 5 × 5. ठीक आहे, हे करून घ्या. तर 5 जर मल्टिप्लाय केलं तुम्ही, 5 5 25ला 5, हा 5 आहे. 5 आणि कॅरी 2 येईल तुमचा. 5 चौक 20, 2, त्याच्यानंतर 2, 5 2 10 आणि 2 12, म्हणजे 1225. किती होईल तुमचं, 1225 होऊन जाईल. 1225, 1225 इतकं आलेलं आहे तुमचं. म्हणजे तुमचं जे काय आहे इनपुट टॅक्स किती असेल, इनपुट टॅक्स काय असेल तुमचं मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स. देअरफॉर काय असेल, देअरफॉर इथं लिहितो मी, इथंच लिहितो पुढं. देअरफॉर इनपुट टॅक्स इज इक्वल टू काय असेल, रुपीज तुमचं काय असेल, 525. इनपुट टॅक्स म्हणजे तुमचं काय असेल, ITC. देअरफॉर तुमचा ITC इनपुट टॅक्सच काय असतो तुमचा, ITC असते, रुपीज 1225. हे तुमचा ITC झालेला आहे. आता हे तुमचा ITC तुमचा मलिक गॅस एजन्सीचा झालेला आहे, तुम्हाला काढलेला आहे. आता तुम्ही काय करा, आउटपुट टॅक्स काढा. आउटपुट टॅक्स आहे का नाही, द एजन्सी सोल्ड द सिलेंडर्स टू द कस्टमर. आउटपुट टॅक्स काढून घ्या, कारण तुमचं जी एजन्सी आहे, ही जी काय मलिक गॅस एजन्सी आहे, हे आणि सोल्ड देम टू द लोकल कस्टमर फॉर रुपीज 26,500. आता सरळ काही लिहायची गरज नाही. आउटपुट टॅक्स सरळ आउटपुट टॅक्स लिहून टाका. आता सरळ तुम्हाला लिहित बसायचं नाही. आउटपुट टॅक्स फॉर द मलिक गॅस एजन्सी ॲट द रेट ऑफ 5%, किंवा सरळ आउटपुट टॅक्स ॲट 5% असं काढलं तरी चालेल तुम्ही. आउटपुट टॅक्स ॲट द रेट ऑफ 5%, ॲट द रेट ऑफ 5%, आउटपुट टॅक्स ॲट द रेट ऑफ 5%, ठीक आहे, चालते. ॲट द रेट ऑफ 5%, ठीक आहे. तर इजिकल टू तुमचं सरळ ॲट द रेट ऑफ 5% कशावर लागेल तुमचा, आउटपुट टॅक्स ह्या रकमेवर लागेल. कधीशी लक्षात ठेवायचं, इनपुट टॅक्स ह्या छोट्या रकमेवर लागतो,
आउटपुट टॅक्स मोठ्या रकमेवर लागतो. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर ही जी मोठी रक्कम आहे ती काय असेल तुमची 26,500 आहे. ह्याला मी काय म्हणलं मानायचं, किती मानायचं म्हणलं होतं तुम्हाला, 100% मानायची जी काय रक्कम असेल. आता ह्याचा 5% काढायचं आहे तुम्हाला, ह्याचा 5% काढायचा आहे. ठीक आहे, तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, ह्या 265चं 5 मल्टिप्लाय करा, 265ला 5 मल्टिप्लाय करा तर किती येऊन जाते पहा. 265 × 5 करा, इथं करतो आपण 265 × 5 करा. 5 5 25ला 5 हातच्या आले 2, 6 पंचे 30 आणि 2 32ला 2 हातच्या आले 3, 5 2 10 आणि 13 म्हणजे 1325 किती येईल तुम्ही कॅल्क्युलेट करा. ₹1325 ही येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे 1325 हे 5 आहे. ठीक आहे, ₹1325 आलेला आहे. हे काय आहे तुमचा आउटपुट टॅक्स आहे, हा तुमचा इनपुट टॅक्स आहे. आता GST पेएबल काढायचं सांग. फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5% and hence the CGST and SGST to be for this transaction. आता GST पेएबल सरळ काढू शकता तुम्ही. हे तुमचं 1325 झालं. आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स माहीत आहे. GST पेएबल तुम्हाला काढू शकता. देअरफॉर GST पेएबल इज इक्वल टू तुमचं काय असते आउटपुट टॅक्स मायनस तुमचं काय असते, वाटलं तर आपण पुढंच लिहू हे पूर्ण. ठीक आहे, इथं काढून घेऊ. आउटपुट टॅक्स मायनस तुमचा ITC बरोबर आहे. आउटपुट टॅक्स तुमचा किती आहे, आउटपुट टॅक्स हा तुमचा रुपीज किती आहे 1325 मायनस तुमचा इनपुट टॅक्स किती आहे तुमचा 1200 म्हणजे ITC म्हणजेच इनपुट टॅक्स असते तुमचा 1225. ह्याचं सबट्रॅक्शन करून घ्या. 1325मधनं 1225 गेलं तर तुमचं किती उरेल 100 उरेल. सरळ बरोबर आहे. 5मधनं 5 गेला 0, 2मधनं 2 गेला 0, 3मधनं 2 गेला 1, 1मधनं 1 गेला 0. मग ₹100 का असेल तुमचा GST पेएबल असेल. बरोबर आहे, GST पेएबल असेल. आता हे कळलं असेल तुम्हाला GST पेएबल. आता GST पेएबल फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5% and hence CGST and UTGST टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन. आता तुम्हाला माहीत आहे आपण GST काढल्याच्या नंतर CGST आणि आपण हे कसं काढतो, या GST कसं काढतो तुम्हाला माहीत आहे. तशाच प्रकारचं तुम्हाला CGST आणि UTGST काढायचं आहे, सेम असणार आहे. पहा, तर इथं आपण काढून घेऊया. इथं पहा, तर काय काढायचं तुम्हाला पहिल्यांदा CGST पेएबल काढून घेऊ. देअरफॉर तुमचं काय असेल CGST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे. CGST पेएबल इज इक्वल टू तुमचं GST पेएबल अपॉन 2. GST पेएबल GST जितका असेल त्याचा हाफ करतो आपण GST पेएबल अपॉन 2. GST पेएबल तुमचा किती आहे ₹100 आहे. ठीक आहे, ₹100 अपॉन 2 इज इक्वल टू रुपीज तुमचा 50. रुपीज का असणार आहे 50. हे तुमचं काय असणार आहे रुपीज, हे रुपीजचं सिम्बॉल आहे. हे ₹50 तुमचा CGST पेएबल. देअरफॉर तुमचा या UTGST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे, सेम फॉर्म्युला असणार आहे. फॉर्म्युला लिहून टाकतो. GST पेएबल अपॉन 2 म्हणजे तुमचा SGST जितका होता ना, SGSTच्या जागी UTGST आहे. आणि तुमचं हे जरी लिहिले तरी डायरेक्टली चालते, पण मी काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ₹100 अपॉन 2 इज इक्वल टू तुमचं रुपीज काय असते 50. म्हणजे तुमचा काय असणार आहे, सरळ लास्टला स्टेटमेंट लिहा. मलिक गॅस एजन्सी पेड GST ऑफ ₹100. CGST त्याच्यामध्ये तुमचा ₹50 असेल आणि तुमचा UTGST असेल ₹50. UTGST 50 असेल. लास्टला स्टेटमेंट लिहा. मलिक गॅस एजन्सी पेड GST ऑफ ₹100 आणि त्याच्यानंतर कॉमा CGST ऑफ ₹50 अँड UTGST ऑफ ₹50 असं स्टेटमेंट लिहून टाका. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन सोडून झालेला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर आता आपण त्याच्यानंतर बघूया 5. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर तुमचा 5 आहे. हा क्वेश्चन नंबर तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी येणार, 3 मार्क्ससाठी. क्वेश्चन आपण वाचून घेऊया, त्याच्यानंतर सोडूया. मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स पेड रुपीज, ठीक आहे, पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000 and sold to the customer for ₹10,000. What are the amounts of CGST and SGST shown in the tax invoice issued? सिंपल आहे क्वेश्चन. पहा, हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 3 मार्क्ससाठी येईल. सिंपल आहे, अवघड बनवायची क्वेश्चन काही गरज नाही. तर एक शॉप आहे, ब्युटी प्रोडक्ट्सचं शॉप आहे. त्यांनी काय केलेलं, एक सामान खरेदी केलेलं आहे. कॉस्मॅटिक्स, कशाचं सामान आहे, कॉस्मॅटिक्स खरेदी केलेलं आहे ₹6,000चं. 6,000चं कॉस्मॅटिक्स खरेदी केल्यावर त्यांनी 18% त्याला GST लागलेला आहे.
म्हणजे 6,000चे 18% GST देऊन त्यांनी काय केलेलं आहे, पूर्ण सामान खरेदी केले आहे. टोटल व्हॅल्यू म्हणजे तुमचं टॅक्सेबल व्हॅल्यू ही 6,000 काय आहे तुमची फक्त टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि याच्यावर तुमचं काय असणार आहे, ही टॅक्सेबल 6,000 टॅक्सेबल व्हॅल्यू आणि 18% त्याच्यावर GST लागणार आहे. म्हणजे तुमची 18% प्लस म्हणजे 6,000चे 18% आणि 6,000 तुमची टोटल व्हॅल्यू होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे ते 6,000ची जे आहे त्याच्यावर टॅक्स लागल्याच्यानंतर हीच वस्तू त्यांनी 10,000ला विकलेली आहे आणि त्याच्यावर 18% त्यांच्याकडनं GST कलेक्ट केलेला आहे. तर मग आपल्याला इथं काय काढायचं आहे, CGST आणि HGST काढायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आधी GST काढावं लागेल. ठीक आहे. मग सरळ सरळ आपल्याला काय लिहायचं काही गरज नाही, डायरेक्टली तुम्ही आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स आणि GST पेएबल जरी काढलं तरी चालते. म्हणजे इनपुट टॅक्स काढा किंवा आउटपुट टॅक्स काढा, कधी काही काढलं तरी प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कोणतेही आधी काढता येते, काही इश्यू नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. तर इथे एक आपण स्टेटमेंट लिहूया, 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येणार आहे. तर आपण एक स्टेटमेंट लिहू, मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स, Mr. and Mrs. Beauty Products purchased cosmetics worth ₹6,000. आपण फक्त सांगतोय, सांगायची पण काही गरज नाही, लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तर चालेल. मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स परचेस्ड कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000. 6,000 रुपयाचे त्यांनी काय केले, कॉस्मेटिक्स खरेदी केले आहे का नाही. तर 6,000वर त्यांना काय लागणार आहे, GST लागणार आहे. ठीक आहे. GST 6,000वर GST लागणार आहे ॲट 18%. आणि वाटलं तर लिहा अँड असं लिहा, अँड पेड 18% अँड पेड 18% GST. तर सरळ आपण काय इनपुट टॅक्स आहे का ना, इनपुट टॅक्स बाय मिस्टर इनपुट टॅक्स काढून घ्या सरळ इनपुट टॅक्स. Therefore तुमचं इनपुट टॅक्स आता 18%च असणार आहे, कारण ऑलरेडी आपण सांगितलं अँड पेड 18% GST. इनपुट टॅक्स इज इक्वल टू काय असणार आहे, तुमचं इनपुट टॅक्स इज इक्वल टू म्हणजे तुमचं किती आहे, 6,000 ही 100%ची किंमत आहे. हे 6,000 आहे ती 100 मानायचं आहे त्याला, 100%. आणि किती काढायचे तुम्हाला ते लिहायचे, तर 18 काढायचं तुम्हाला, 18%. ठीक आहे. 18 मल्टिप्लाय करायचं. तर ह्याला तुम्ही काय करा, सोडवा, हे 00 कटले, हे 00 कटलं. त्याच्यानंतर तुमचे राहिले 60 आणि हे 18. ठीक आहे. तुम्ही ह्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. तर 6 × 8 6 8 48 48 8 ह्याच्याले 4 6 1 6 4 10 तुमचे 108 आणि हा 0 म्हणजे 1080 1080 या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं 60 × 18 तर तुमचं काय येणार आहे, 1080 येणार आहे तुमचं. ठीक आहे. म्हणजे रुपीज काय असणार आहे तुमचं, रुपीजचं सिम्बॉल देऊन टाका, ₹1080. तर तुमचं हे इनपुट टॅक्स आहे. म्हणजे तुमचं इनपुट टॅक्स म्हणजेच काय असते, देअरफॉर तुमचं काय असते, ITC असते. ITC इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, ₹1080. ठीक आहे. हे ITC म्हणजे झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता आउटपुट टॅक्स काढून घ्या सरळ आहे का नाही. मग आता ह्यांनी काय केलेत, विकलेत त्यांनी कॉस्मेटिक्स ₹6,000 अँड सोल्ड टू द कस्टमर फॉर रुपीज. ठीक आहे. मग लिहायचं आउटपुट टॅक्स काढून घ्या सरळ आउटपुट टॅक्स. आता सरळ तुम्ही इथं स्टेटमेंट लिहायचं असेल तर एक लिहू शकता की मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स सोल्ड टू कस्टमर फॉर ₹10,000. मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स कॉस्मॅटिक्स वर्थ ₹10,000 सोल्ड टू कस्टमर. असं स्टेटमेंट लिहायचं. तर लिहा, पण मी लिहित नाही. आउटपुट टॅक्स सरळ काढू आपण. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू काय असते, आउटपुट टॅक्स तुमचा ₹10,000. कितीवर आहे आउटपुट टॅक्स लागणार आहे, जेवढ्याला विकले त्याच्यावर आउटपुट टॅक्स लागते. मी तुम्हाला सांगितलेले ऑलरेडी. ठीक आहे. परचेस ज्याच्यावर केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला लागते इनपुट टॅक्स आणि जे सोल्ड केलेलं आहे त्याच्यावर आउटपुट टॅक्स. तर हे तुमचं 10,000 आहे. 10,000 म्हणजे हे 100%ची 100%ची किंमत झाली. तुम्हाला 18% काढायचं आहे. हे 00 कटले, हे 00 कटले, हे 100 × 18 म्हणजे तुमचं रुपीज किती असणार आहे, 1800 होणार आहे, ₹1800. हे झालं तुमचा आउटपुट टॅक्स झालेला आहे. हे आउटपुट टॅक्स झालेला आहे. इनपुट टॅक्स माहीत आहे, आउटपुट टॅक्स माहीत आहे तुम्हाला. मग तुम्हाला काय काढायचं आहे, माहिती करायचं आहे GST पेएबल. सरळ तुमचं काय काढायचं आहे, GST पेएबल काढून टाका. देअरफॉर GST पेएबल, जास्त कन्फ्युजन करायचं नाही. देअरफॉर GST पेएबल
इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं जी एस टी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, इज इक्वल टू आउटपुट टॅक्स तुमचा किती आहे, आउटपुट टॅक्स आताच काढलेला आहे तुमचा ₹1800 मायनस तुमचा रुपीज किती आहे हे मायनस हा रुपीजचा सिम्बॉल आहे रुपीज तुमचा 1018 इनपुट टॅक्स ITC. ठीक आहे, ₹1080. ठीक आहे, ह्या दोघांचं सॉल्व करायला तर तुमचा हा 1000 जर गेला याच्यामधनं तर राहिला तुमचा 1800 मधनं जर तुमचा 80 गेला तर तुमचा राहील 720 ₹720 720 राहिलेला जर सोडवलं तर तुम्ही ₹700 काय येईल तुमचं 20 येईल. ठीक आहे, तर हे झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय काढायचं आहे, व्हॉट आर द अमाऊंट्स ऑफ CGST आणि SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस. तर तुम्हाला CGST आणि SGST काढायचे सरळ तुम्ही इथे काढून घेऊया आपण. CGST इज इक्वल टू CGST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे, CGST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे, CGST इज इक्वल टू GST पेएबल अपॉन 2 GST पेएबल अपॉन 2. आता GST पेएबल तुम्हाला माहित आहे GST पेएबल किती आहे तुमचा 720 रुपीज काय आहे तुमचा ₹720 अपॉन 2. तर इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा रुपीज किती असणार आहे, ह्याचा अर्धा करा, 700चा अर्धा तुमचा झाला 350 आणि 20चा अर्धा 10 म्हणजे 300 तुमचा 360 ₹360 होईल तुमचा. ठीक आहे, तर हे झालेलं आहे तुमचा GST पेएबल. त्याच्यानंतर तुमचा CGST झालेलं आहे. त्याच्यानंतर SGST पेएबल SGST पेएबल इज इक्वल टू तुमचा काय असणार आहे सरळ SGST पेएबल इज इक्वल टू CGST पेएबल इज इक्वल टू तुमचा रुपीज का असणार आहे 360 कारण CGST SGST तुमचा सेम असते ₹360 CGST आहे तर SGST पण तुमचा ₹360 आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन झालेला आहे. जर तुम्हाला टॅक्स इनवॉइस जर बनवायचं असेल तर याचा टॅक्स इनवॉइस बनवू शकता तुम्ही. टॅक्स इनवॉइस बनवायचं असेल तर मी तुम्हाला याचा टॅक्स इनवॉइस बनवून दाखवतो इथं. परीक्षेमध्ये जर वेळ असेल तर अशा प्रकारचा टॅक्स इनवॉइस बनवू शकता. असं काही गरजेचं नाही कारण तुम्ही सोडून दाखवलेलं आहे. कारण टॅक्स इनवॉइस म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते जे आहे माहिती तुम्ही फक्त काय करायची ती बॉक्समध्ये टाकायची सरळ. आता इथं काय करायचं कंपनी नेम आहे का नाही, ते कंपनी नेम काय असणार आहे ते टाकायचं. मिसेस अँड मिस्टर काय आहे मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स. ठीक आहे, कंपनीचं नाव काय आहे तुमचं मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स हे तुमचं काय आहे कंपनी नेम आहे प्रोडक्ट्स कंपनीचं नाव आहे मिसेस अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचं पहिल्यांदा काय लागेल मग GST लागेल. त्याच्यानंतर तुमचं काय असेल CGST असेल, नंतर असेल तुमचं SGST GST पेएबल. ठीक आहे, GST पेएबल लिहिलं तरी चालते नाही तर चालते CGST पेएबल SGST पेएबल. आता ब्युटी प्रोडक्ट्स मिस्टर अँड मिसेस ब्युटी प्रोडक्ट्स याच्यामध्ये परचेस केलेलं सेल केलेलं माहिती लिहायचं. परचेसला किती आहे तुमचं परचेस त्याच्यानंतर तुमचं असणार आहे सेल. ठीक आहे, सेल परचेस कितीला केलेलं आहे तुम्ही ₹6000 परचेस केलेला आहे आणि त्याच्यावर GST किती लागलेला आहे परचेसवर म्हणजे तुमच्या GST किती लागले सरळ 6000वर तुमच्या GST किती लागला होता तुमचा रुपीज किती आला होता तुमचा ₹1080. ठीक आहे, GST आला होता तुमचा किती आला होता 1080 बरोबर आहे. आणि सेलवर तुमचा GST आला होता ₹720. ठीक आहे, तिथं दिलेला आहे आपला 720. ठीक आहे, इथं काढला होता आपण ₹720. त्याच्यानंतर ह्याचा अर्धा काय CGST याचा अर्धा होईल तुमचा CGST याचा अर्धा हाफचा करा तर हे 40 आणि हा 540 होईल तुमचा ₹540 हे पण ₹540 होईल तुमचा. हा तुमचा हाफ होईल रुपीज इथं दिलेला आहे आपण ₹360 आणि रुपीज तुमचा 360. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं CGST SGST अशा प्रकारचं तुमचं काय झालेलं आहे टॅक्स इनवॉइस झालेला आहे हे 540. ठीक आहे, तर अशा प्रकारचा टॅक्स बनवू शकता. आणि याचं टोटल जर करायचं असेल तर तुम्ही टोटल करू शकता. लास्टला इथं टोटल म्हणून टोटल ह्या दोघांची ॲडिशन करा, ह्या दोघांची सगळ्याची ॲडिशन करा. तर हा तुमचा किती आहे हा 80 आणि 20 झाला 100 आणि हा तुमचा 1000 आणि हा 100 1100 आणि 700 तुमचा 1800 ₹1800 टोटल 1800 झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं ह्या दोघांचं ॲडिशन करून घ्या म्हणजे हे 40 आणि 60 40 आणि 60 तुमचा 100 आणि
हा 300 400 आणि 500 रुपीज 900. ठीक आहे, हा 900 होईल तर हा पण 900च होईल तुमचा. ठीक आहे, कारण तुमचा CGST SGST रुपीज काय असते सेम असते. आणि महत्त्वाची गोष्ट तुमचं टोटल GST 1800 असेल तर ह्याच्या अर्धा हे दोन्ही असतात. तर अशा प्रकारचं तुमचं हे टॅक्स इनवॉइस बनलेलं आहे. टॅक्स इनवॉइस लिहिलं तरी चालते, नाही तर काही गरज नाही. जर टॅक्स इनवॉइस जर म्हणलं असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस टॅक्स इनवॉइस अशा प्रकारे लिहू शकता. ठीक आहे, तर हा अशा प्रकारे हा पण आपला क्वेश्चन काय झालेला आहे, सोडून झालेला आहे आपला अशा प्रकारे क्वेश्चन. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन नंबर आहे तुमचा, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 जो क्वेश्चन आहे तो आपण काय करूया, नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया आपण. ते 2 क्वेश्चन राहतात, थोडेसे मोठे क्वेश्चन आहेत ते. तर ते क्वेश्चन आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल काय करा, नक्कीच शेअर करा. थँक्यू.